लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावात घडलेली घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली। 24 वर्षाच्या अजयने आपल्या वडिलांचा जीव घेतला, कारण इतकंसं होतं, कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे दिले नाही। देवीदास पांचाळ, वय 70, साधेभोळे शेतकरी माणूस, गरीब परिस्थिती। आयुष्यभर त्यांनी कष्ट केले। आठवडी बाजारात भाजीपाला विकून त्यांनी आपल्या घराचा उदरनिर्वाह केला। पत्नी शारदाबाई आणि लेक अजय यांच्या संगतीत ते कसाबसा संसार पुढे नेत होते। त्यांचा मुलगा चाकूर येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता। सतत पाऊस पडत असल्याने चुलीवर जाळायला लाकूडही मिळत नव्हतं, त्यामुळे घर चालवण्यासाठी गॅसवरच अवलंबून राहावं लागत होतं। पाऊस असल्यामुळे जळणासाठी लाकडे मिळाली नाहीत आणि घरातील गॅसही संपलेला होता, म्हणून त्यांनी भाजीपाल्याचे आलेले पैसे गॅस सिलेंडरसाठी वापरले। पाऊस असल्यामुळे भाजीपाला विक्रीही घटली। या सगळ्या कारणामुळे कॉलेजची फी भरण्यासाठी पैसेच उरले नाहीत। अजयने वडिलांकडे पैसे मागितले। देवीदास यांनी मुलाला पैसे नसल्याचे सांगितले। यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला। आईने शांत करण्याचा प्रयत्न केला, समजावून सांगितलं, पण अजयचा राग कमी झाला नाही। रागाच्या भरात त्याने घरातली काठी उचलली आणि आपल्या वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला। 1-2 नव्हे तर वारंवार काठीने वार केले। देवदास रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले। गंभीर जखमी झालेले देवीदास पांचाळ यांना तातडीने चाकूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डोक्यावरील मार गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मुलाला ताब्यात घेतले आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। या घटनेमुळे संपूर्ण हिंपळनेर गावात हळहळ व्यक्त केली जात असून गरिबीमुळे कुटुंबावर आलेल्या या संकटावर दुःख व्यक्त केलं जात आहे। वडील म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ। त्यांच्या छायेत मुलं वाढतात, त्यांच्या छायेत सुरक्षित राहतात, पण इथे ज्या वडिलांनी आपल्या मुलाला वाढवलं, लहानाचं मोठं केलं, आयुष्यभर या मुलांसाठी कष्ट केले, त्याच मुलाच्या हातून त्यांचा अंत झाला। हे ऐकून गावकऱ्यांच्याही डोळ्यातून अश्रू अनावर झाले। पोटासाठी झगडणाऱ्या बापाचा जीव त्यांचा मुलगा फीसाठी घेईल असं कुणालाही वाटलं नाही। आज हिंपळनेर गावात भीतीचं आणि दुःखाचं वातावरण आहे। लोक विचारत आहेत, घरगुती वाद एवढं टोक गाठू शकतो? राग एवढा अंध करणारा असू शकतो का, की लेक आपल्या बापाचा जीव घेईल? ही घटना फक्त एका कुटुंबापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारी आहे। कारण ज्या वडिलांनी आपल्या लेकराला शिकवावं, घडवावं, त्याच वडिलांचा जीव मुलाने घ्यावा, याहून दुर्दैवाची कोणती गोष्ट असू शकते? आजही त्या घरात आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत आणि गावकरी एकच म्हणतात, राग आणि घरगुती तणाव माणसाला कोणत्या टोकाला नेईल याचा अंदाज लावणं अवघड आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।